नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. गेल्या काही दिवसापासून हनी ट्रॅप या संदर्भात अनेक बातम्या आपण पाहत असाल, परंतु हनी ट्रॅप आहे तरी काय हे मात्र बहुतांश जनतेला माहिती नाही. त्यासाठी आमचा हा आजचा स्पेशल रिपोर्ट. सुंदर स्त्रीनं गोड स्मित हास्य दिलं आणि हळूच आपला पदर सरकवला. पदर सरकताच तब्बल 72 सनदी अधिकारी आणि अनेक बडे राजकीय नेते आणि मंत्री तिच्यावरती फिदा झाले आणि कॅमेरात नागडे मंत्री कैद झाले. एक मंजूळ आवाजातील स्त्रीचा फोन आल्यानंतर साहजिकच तो मंत्री असो का अधिकारी तिच्याशी जवळीक साधतो. त्याच्यानंतर कॉल वाढतात आणि कॉलवरून सरळ मुद्दा येतो तो व्हिडिओ कॉलवर. व्हिडिओ कॉल चालू असताना सुंदर स्त्री हळूच आपला पदर सरकवते आणि हे सगळे तिच्या जाळ्यात अडकतात. बोलता बोलता याच व्हिडिओ कॉलवरती कमरेखालच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्यानंतर अशा या स्त्रियांना आंबट शोकिकांना कशा पद्धतीनं जाळ्यात ओढायचं हे चांगलंच ठाऊक असतं. व्हिडिओ कॉलवरती सगळ्या गप्पा झाल्यानंतर विषय येतो तो थेट प्रत्यक्ष भेटीचा. त्यानंतर वेळ आणि ठिकाण ठरते. मग काय, क्षमा और शराबच्या नशिल्या मस्तीत खेळ सुरू होतो, तो म्हणजे रासलीलेचा. सर्व काही विसरून धुंद नशेत दोन जीव एकत्र येतात. अशा वेळी रूम मध्ये आणखी एक तिसरा असतो, तो म्हणजे या दोघांच्या बेडवरील प्रणय क्रीडा आपल्या डोळ्यात सामोत असतो. तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो असतो छुपा कॅमेरा. हे सगळं एका कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर मग खेळ सुरू होतो तो खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा. अशा पद्धतीनं एखाद्याला गंडवणं म्हणजेच आजच्या मॉडर्न भाषेमध्ये हनी ट्रॅप होय. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या या हनी ट्रॅपमध्ये थोडे ना तिडके तब्बल 72 सनदी अधिकारी, राजकीय नेते तसेच मंत्री देखील सामील आहेत. विधानसभेत नाना पटोले यांनी हा मुद्दा अगदी प्रकर्षाने उचलून धरला तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचं ठामपणे सांगितलं. ज्या ठिकाणी या सगळ्या घटनेचं मूळ आहे अर्थातच त्या नाशिकमध्ये आता इंटेलिजन्स सतर्क झाला आहे. नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची मात्र यामध्ये गोची झाल्याचं देखील दिसून येतं. विशेष म्हणजे मुंबईचे एक विशेष तपास पथक नाशिकला चौकशीसाठी गेल्यामुळं आता चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हानीही नाही आणि ट्रॅपही नाही असं छातीटोकपणे सांगत असताना दुसरीकडे तपासासाठी पथक कसं पाठवतात असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. नाशिकमध्ये राहणाऱ्या महिलेसह ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीनं 1.5 महिन्यापूर्वी ठाणे पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. त्या दाखल तक्रारीत राज्यातील एकूण तब्बल 72 सनदी अधिकारी, माजी मंत्री, राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे महिलेनं दिलेल्या तक्रारीत सर्व सनदी अधिकारी, त्यांची नावं आणि त्यांची पदं देखील नमूद करण्यात आली आहे. त्यानंतर या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मात्र गुन्हे शाखेने या घटनेची चौकशी सुरू केल्यानंतर अचानक तक्रारदार महिलेनं आपली तक्रार ही गैरसमजुतीतून केली असल्याचं सांगत तक्रार परत घेत असल्याचं प्रतिज्ञापत्र ठाणे पोलिसांकडे दिलं. या महिलेनं दिलेल्या तक्रारीत अनेक अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला होता. नाशिक मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आता समोर येत आहे. अधिकारी आणि आजी माजी मंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना ट्रॅप मध्ये अडकवल्याचं समजतं. अधिकारी तसेच आजी माजी मंत्र्यांचं आक्षेपार्ह व्हिडिओ या ठिकाणी असल्यामुळं हे ट्रॅप आहे या अधिकाऱ्यांची रासलीला हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये बडे अधिकारी आणि बडे नेते देखील दिसत असल्यामुळे याबाबत कुणीही वाच्यता करायला तयार नसल्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलंय. हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या 72 वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील बहुतांश अधिकारी हे सद्यस्थितीत नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. यात अधिकारी तसेच आजी माजी मंत्र्यांचे व्हिडिओ जे बाहेर आले आहेत त्यामुळे बडे व्यक्ती आणि अधिकारी यात अडचणीत येण्याची देखील दाट शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होतो की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान हनी ट्रॅप हे प्रकरण आमदार नाना पटोले यांनी चांगलंच लावून धरलं आहे.
या संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे एक पेनड्राईव्ह देखील दिला आहे। तसंच पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी याकरिता स्वतंत्र SIT निर्माण करावी अशी मागणी देखील केली आहे। एकीकडे मात्र मुख्यमंत्री असा प्रकार झालाच नाही असं वारंवार सांगत असताना दुसरीकडे मात्र मुंबईचं पथक नाशिकमध्ये चौकशीसाठी पाठवत असल्याने या प्रकरणाचं गांभीर्य आता वाढलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करतात की काय अशी शंका देखील आता नागरिकातून व्यक्त केली जात आहे। तर मंडळीनो, एका स्त्रीचा पदर सरकला आणि या प्रकरणाला सुरुवात झाली। आंबट शौकीन अधिकारी आणि मंत्री या जाळ्यात चांगलेच अडकले असून हनी ट्रॅप बद्दल दररोज बातम्या येत असतात, पण त्यात आहे तरी काय आणि हनी ट्रॅप आहे तरी काय हे सर्वसामान्य जनतेला कळलंच नव्हतं। याच उद्देशाने आम्ही आज स्पेशल एपिसोड तुमच्यासाठी सादर करत आहोत। ही माहिती आपल्यास आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।